सफाईची गरज आहे तर अजून डस्टबिन आणायचे. आणि रोजगार खूप महत्वाचे आहे की आपल्या महिलांना खूप काम करायचं आहे पण संधी नाही भेटत. आमचं जे स्वप्न आहे की सावंतवाडीला पुन्हा एकदा सुंदर वाडी करायचं आहे. बघितलं का हे भाजपचे उमेदवार आहेत. सावंतवाडी नाव ऐकलं का? सावंतवाडी अख्ख्या मराठी माणसांचा एरिया बघतो. मला एक समजत नाही, या भाजपला एकही मराठी युवा भेटला नाही तिकडे. मराठी तरुण नाही झाले का त्या गावामध्ये की गेले मराठी तरुण तरी म्हातारे झाले आणि गेले का? खरोखर सांगतो, मराठी माणसांना भाजप प्रवेश का नाही देत युवांना? तिकडे पण अमराठी माणूस, तिला धड मराठी बोलता येत नाही आता हिला आणि तिला तिकीट दिलं. मला खरोखर सांगणे भावनो, ही एक गोष्ट मुंबई असो कुठेही असो, मराठी उमेदवारांना तिकीट का नाही देत तुम्ही? ते पण यंगस्टर पोरांना. तुम्हाला परप्रांतीयच बसवायचे का सगळ्या माझ्या महाराष्ट्रामध्ये? केलं तर मराठी माणूस महापौर होईल हे भाजप सांगू शकतं का खात्री? बिलकुल हिंदू होणारच. भाजपचा महापौर हिंदूच आहे. मराठी माणूस होईल का? हो, मराठी का हिंदू नाही, नसेल काय? बरोबर आहे, पण परप्रांतीयांच्या जीवावरती किंवा परप्रांतीय वगैरे परप्रांतीयांच्या भूमिकेला आम्ही मान्यताच आहे. बरं. परप्रांतीय वगैरे भूमिकेला आम्ही मान्यताच आहे. बरं. आणि एक गोष्ट तुम्हाला मात्र मी नक्की सांगतो, जर आरक्षण सारख्या गोष्टी नसल्या असत्या ना, मग यांना पण तिकडे मराठी उमेदवार नाही दिले असते. मग यांना इकडे पण प्रप्रांतीय उमेदवार, कारण आरक्षण हा फक्त महाराष्ट्रापुरतं असतं म्हणून यांना मराठी उमेदवार द्यावे लागतात. या गोष्टीसाठी मी आंबेडकरांचे धन्यवाद. आणि राजसाहेब का आवडतात माहिती आहे ना आपल्याला? याच गोष्टीमुळे की फर्स्ट ऑफ मराठी माणूस.